भुज विमानतळ 14 मे पर्यंत बंद राहणार. भारत पाकिस्तानच्या वाढत्या तणावामुळे निर्णय. गुजरातमधल्या भुज विमानतळावर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात. पुढील आदेश येईपर्यंत विमानतळ बंद ठेवण्याचे आदेश. सलग तिसऱ्या दिवशी सलाल धरणाचे दरवाजे उघडले. चिनाब नदीवरील सलाल धरणाचे दरवाजे उघडले. पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे पाकिस्तानच्या अनेक भागांमध्ये पुराचा धोका. दिल्ली विमानतळावरनं वाहतूक सुरळीत. भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर काही उड्डाणांवर परिणाम होण्याची शक्यता. विमानतळावर कडक सुरक्षा व्यवस्था. अमृतसर विमानतळ परिसरातील गुरुद्वारा बंद. भारत पाकिस्तानमधील शस्त्रसंधी नंतरही बंद. संवेदनशील ठिकाणी सुरक्षा दल आणि पोलीस तैनात. बेस्टच्या भाडेवाढीनंतर प्रवासी संख्येत घट, मात्र उत्पन्नात वाढ. बस भाडं वाढल्यामुळे बेस्टवरनं प्रवास करणारे प्रवासी नाराज. नंदुरबारमध्ये मोरंबा नदीला पूर. 4 दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे पूर. अजून 2 दिवस नंदुरबार जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट. टोरेस फसवणूक प्रकरणामध्ये ईडीची 4 ठिकाणी छापेमारी. टोरेस प्रकरणात 6.25 कोटींची रोकड जप्त. ईडीची मुंबई आणि सुरतमधल्या व्यावसायिकांवर छापेमारी. उद्योग विभागाच्या कारभारावर शिवसेनेमध्ये नाराजी. भूसंपादनही झालेलं नसताना पाणी योजनेचा घाट. शेतकऱ्यांना विश्वासात न घेता पाईपलाईनची निविदा. शिवसेना जिल्हाप्रमुख राजा केणी आक्रमक. पाणीपट्टी आणि घरपट्टी देयकं आता व्हॉट्सअॅपवर मिळणार. कर वसुलीची प्रक्रिया अधिक गतिमान करण्यासाठी करदात्यांना व्हॉट्सअॅपद्वारे देयकं पाठवण्याचा निर्णय. हिंगोलीमध्ये पत्नीनं केला पतीवर हल्ला. पतीनं जेवण मागितल्यानं पत्नीचा संताप. क्षुल्लक कारणावरनं हल्ला केल्याची माहिती. चाकू हल्ल्यात पती गंभीर जखमी. पुणे शहरासह जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज. पुढचे 4 दिवस मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता. अंमली पदार्थ विरोधी मोहिमेत कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडक कारवाई. इचलकरंजीतून 3 किलो 220 ग्रॅम गांजा असा 1,51,000 रुपयांचा मुद्देमाल केला जप्त. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.